येस. मित्रांनो, आपण आतापर्यंत गुंतवणूक आणि रोजगार यामध्ये काय संबंध आहे आपण तिथे समजून घेतलाय. जेव्हा हा संबंध येतो, याला एक टर्म आहे इकॉनॉमीमध्ये ज्याला आपण इथे एम्प्लॉयमेंट इलास्टिसिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. म्हणजे साधारण आपण जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये 1,00,000 गुंतवणूक करतो, तर तेव्हा याच्या माध्यमातून किती रोजगार निर्माण होतात. तर साधारण इथे विचार केला तर याच्यामध्ये 20 किंवा 25 रोजगार निर्माण होऊ शकतात. पण जर हा आकडा 10 लाखापर्यंत केला तर जवळपास 100 ते 200 रोजगार निर्माण होतात. आणि जसं 1 कोटी केलं असेल तर हा आकडा जवळपास 1,000 पर्यंत जाऊ शकतो. परंतु हे जे काही व्हेरिएशन्स आहे ते क्षेत्रानुसार किंवा आपण जिथे इन्व्हेस्टमेंट करतो त्याचं स्वरूप कसं आहे याच्यानुसार हे मागे पुढे होऊ शकते. तर मित्रांनो, यामध्ये आपण जर इथे विचार केला तर सर्वात जास्त कुठे गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला जास्त रोजगार मिळू शकते, तर याचं सूत्र आहे कृषी क्षेत्र, नंबर 2 आहे उत्पादन आणि नंबर 3 आहे सेवा सेक्टर. तर असा हा सिक्वेन्स या ठिकाणी आपल्याला इथे लागतो. मित्रांनो, आता आपल्याला समजून घ्यायचंय की जे काही रोजगार आणि गुंतवणूक काय संबंध आपण हा समजून घेतला. आता मित्रांनो, आपल्याला समजून घ्यायचंय की हे जे आहे आपल्या देशामध्ये गुंतवणूक ती कमी का आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये नक्कीच आपल्याला हे मान्य करावं लागेल की गुंतवणूक कमी आहे. आपल्यामध्ये जी काही गुंतवणूक आहे मित्रांनो ती 2 प्रकारची आहे. म्हणजे आपण जे काही गुंतवणूक जेव्हा लक्षात घेतो तर ती आहे, एक आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी प्रकारची जी इन्व्हेस्टमेंट आहे याचं नाव आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आता मित्रांनो, मला सांगा कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. तर लक्षात घ्या, दोन्ही प्रकारची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे, कारण की दोन्ही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमुळे सर्वात महत्त्वाचा फायदा हा होतो की देशामध्ये रोजगार वाढतो, देशामध्ये जी गरिबी आहे ती कमी होते, देशामध्ये पायाभूत सुविधा वाढतात, देशामध्ये जो काही विकास दर आहे विकास दरामध्ये वाढ होते. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर राहणीमानाचा जो काही दर्जा आहे तो वाढतो, राहणीमानाचा दर्जा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं सांगता येईल की देशाचा आर्थिक विकास होतो, आर्थिक विकासाला चालना मिळते, आर्थिक विकासाला चालना मिळते. म्हणजे हे जे आहे मित्रांनो हे काय आहे, सर्व पायाभूत सुविधेची आवश्यकता, पायाभूत सुविधा ची आवश्यकता किंवा आपण याला इथे महत्व सुद्धा म्हणू शकतो. जर पायाभूत सुविधा केल्या तर काय काय होऊ शकतं आपण हे लक्षात घेतलं. आता याच्यामध्ये जे काही अडचण आहे ती अडचण कुठे असेल, तर अडचण आपल्याला समजून घ्यायची मित्रांनो. याच्यामध्ये आव्हानं कुठे आहे गुंतवणुकीसाठी, तर सर्वात महत्वाचं हे आहे की आपल्या देशामध्ये बचत दर जो आहे तो कमी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जे एफडीआय आहे, हे एफडीआयचा जो काही इन्फ्लो आहे हा कमी आहे. देशामध्ये महागाई जास्त आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्या देशामध्ये महागाई जास्त असते त्या देशामध्ये एफडीआय ही येत नाही, ती नेहमी आउटफ्लो होते. त्यांना असं वाटतं की आमचा इथे प्रॉफिट कमी होईल, त्यामुळे महागाई जास्त असल्यामुळे जे काही आउटफ्लोचं जे काही प्रमाण आहे ते मित्रांनो वाढते. तर हे याच्यामध्ये आव्हाने आहेत. आणखी सर्वात महत्त्वाचं आव्हान कोणते आहे की आपल्या देशामध्ये जे काही बँकिंग व्यवस्था आहे, बँकिंग व्यवस्था याची जी काही सर्वसमावेशकता आहे ती कमी आहे. म्हणजे खूप लोक जे आहेत ते बँकेमध्ये जात नाही, त्यांना भीती वाटते. त्यांना असं वाटतं की बँक खूप मोठी आहे, श्रीमंताची आहे, आपला पैसा डुबेल, अशा त्यांच्या भीती असल्यामुळे जी काही सर्वसमावेशकता आहे लोकांची बँकेमध्ये असणारी ती खूप कमी आहे. तर ही सगळी आव्हाने असल्यामुळे गुंतवणूक कमी होते. आणि गुंतवणूक कमी आहे म्हणजेच काय आहे, या ठिकाणी इथे पायाभूत सुविधा सुद्धा आपल्या कशा आहेत, कमी आहे. तर मित्रांनो, हे आहे तुमचं इथे महत्वाचं पायाभूत सुविधेची आवश्यकता आणि महत्व आपण इथे समजून घेतलंय. आता मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो तुम्हाला इथे आता लिहायचा आहे. तो प्रश्न असा आहे बघा, पायाभूत सुविधेची आवश्यकता का आहे. आवश्यकता
आणि आव्हाने आणि आव्हाने चर्चा करा, असा प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो. गुण आहे 15 गुण, 250 शब्द. मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती उत्तर लिहिता येईल का? तर नक्कीच लिहिता येईल. पायाभूत सुविधांची आवश्यकता काय आहे? जसं की आपण इथे आवश्यकता बघितलेल्या आहेत, हे सगळे आवश्यकता आहेत. आव्हाने हे आहेत आणि नंतर आपल्याला समजून घ्यायचं की याची उपाययोजना कोणकोणत्या होऊ शकतात. तर मित्रांनो, आता मला सांगा, पायाभूत सुविधा जर वाढवायच्या असतील तर आपल्याला काय काय करावं लागेल? पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी असलेले आपल्याला उपाय, तर हे साधारण उपाय कोणकोणते होऊ शकतात? तर सर्वात महत्वाचं आहे की आपल्या देशामध्ये बचत दर वाढवणे. नंतर 2, सर्वसमावेशकता वाढवणे, याला आपण इथे म्हणतो वित्तीय सर्वसमावेशकता वाढवणे. सर्वसमावेशकता वाढवणे. नंतर एफडीआय बाबतीमध्ये जे काही उदारीकरण धोरण आहे ते वाढवणे. म्हणजे थोडक्यात काय, जे काही लायसन्स राज आहे ते काय करणे, कमी करणे. उदारीकरण वाढवणे हे जरा जास्त महत्वाचं आहे. चला, एफडीआय मध्ये उदारीकरण वाढवणे महत्वाचं आहे, सर्वसमावेशकता वाढवणे महत्वाचं आहे. तर हे सगळे इथे महत्वाचे मुद्दे आपले होऊ शकतात. बचत दर वाढवणे. आणखी काय होऊ शकतात? चला, तर मित्रांनो, याच्या आधी हे शॉर्टकट मध्ये 2 मिनिटात हे सगळे पॉइंट्स लिहून घ्या. नंतर आपण याच्यामध्ये असणारी उपाययोजना बघूयात. मला असं वाटतं की तुम्ही हे लिहिलेलं असेल. 2 मिनिटात लिहिलं असेल तर. आता हा पॉइंट आपला संपला नाही, हा कंटिन्यू असणार आहे. पुढचं लिहून घ्या. आवश्यकता किंवा महत्व आणि नंतर आव्हाने. चला, झालं लिहून. जवळपास इथे आपल्याला 7 ते 8 पॉइंट्स बघायचे आहेत की कोणकोणत्या गोष्टीमुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा वाढवू शकतो. आता याच्या उपाययोजना लक्षात घ्या. त्याच्या आधी हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, पायाभूत सुविधामध्ये उपाय कोणते होऊ शकतात? बचत दर वाढवणे, वित्तीय समावेशकता वाढवणे, एफडीआय उदारीकरण वाढवणे. सर्वात महत्वाचं इथे आपल्याला सांगता येईल की जे काही सरकारी धोरण आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणे. सरकारी धोरणांमध्ये सुधारणा करणे. सरकारी धोरणांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. सरकारी गुंतवणूक वाढवणे हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण की बघा, फक्त आपण खाजगी गुंतवणुकीवरती आपण डिपेंड राहू शकत नाही. तर आपल्या या ठिकाणी ते सरकारी जी काही गुंतवणूक आहे ती सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. सरकारी गुंतवणूक वाढवणे. सरकारी गुंतवणूक आपण जेवढी जास्त वाढवू तेवढा फायदा होईल, पण हे लिमिट मध्ये असायला हवं. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, आता याच्यामध्ये एक ऑप्शन असा असतो की बरेच वेळेस सरकार करत असतो, पण सरकारकडे काहीतरी लिमिटेशन आहे पैशाची.
तर यासाठी एक नवीन एक मॉडेल आहे, ज्याला इथे म्हणतो आपण पीपीपी मॉडेल. पीपीपी मॉडेलला प्रोत्साहन देणे, तर हा बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. आता पीपीपी मॉडेल काय आहे आपण पुढच्या सेशन मध्ये समजून घेणार आहोत. हे आधी फक्त इथे समजून घ्या. आता आज आपण इथे एफडी आणि पीपीपी हे दोन शब्द लक्षात घेणार आहे. त्याच्या आधी आपण इन्फ्रास्ट्रक्चर जो काही बेस आहे तो आपण समजून घेऊया. पीपीपी मॉडेल प्रोत्साहन देणे. यस, आणखी सांगा काय होऊ शकते. पीपीपी मॉडेलला प्रोत्साहन देणे, धोरणात्मक बदल करणे, देशामध्ये एफडीआय वाढवणे, सरकारी गुंतवणूक वाढवणे, तर हे ऑप्शन इथे होऊ शकतात. आणि विशेष लक्षात घ्या, जमीन अधिग्रहण याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत, जमीन अधिग्रहण जे काही समस्या आहेत की तुम्हाला लँड पटकन मिळत नाही, प्रोजेक्ट डिले होतात, जमीन अधिग्रहणामध्ये सुधारणा करणे. बरेच प्रोजेक्ट येतात परंतु जमीन अधिग्रहण झाल्यामुळे ते लटकले जातात. जमीन अधिग्रहण प्रक्रिया जलद करणे, जेणेकरून भारतामध्ये प्रक्रिया फास्ट होईल आणि पटकन ती उद्योग स्थापन होईल. तर तसंच एक प्रोजेक्ट होता स्कोडाचा प्रोजेक्ट, तर तो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये होणार होता, परंतु तो नंतर तामिळनाडूमध्ये शिफ्ट झाला. त्याचं कारण काय? कारण की महाराष्ट्रामध्ये जे काही डॉक्युमेंटेशन आहेत, लँड एक्विजिशन आहे, त्याला खूप वेळ लागत होता आणि जेवढा तो वेळ लागेल तेवढं तर त्यांना पैसे द्यावे लागतील ना, इंटरेस्ट ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांना. तर त्यामुळे ते प्रोजेक्ट ते आहे, त्यांचा प्रयत्न हाच असतो की फास्ट प्रोजेक्ट व्हावा, तो प्रोजेक्ट डिले होऊ नये. परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जमीन अधिग्रहण खूप गुंतागुंतीचं असल्यामुळे, खूप जास्त वेळ लागत असल्यामुळे कुणीही महाराष्ट्रामध्ये लगेच गुंतवणूक करायला तयार होत नाही. तर एक समस्या आहे जमीन अधिग्रहण. तर यामुळे जे काही जमीन अधिग्रहण जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला जलद करणं आवश्यक आहे, फास्ट किंवा वेगवान करणं गरजेचं आहे. एक समस्या आपली होऊ शकते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला इथे समजून घ्यायचं मित्रांनो, की जे काही आपल्या देशामध्ये पर्यावरण सहमती आहेत, जसं की याला इथे म्हणतो आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. पर्यावरण EIA म्हणजे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, म्हणजे पर्यावरण काय म्हणतात त्याला आपण इथे मूल्यांकन अहवाल, पर्यावरण मूल्यांकन अहवाल. आता जोपर्यंत एखाद्या प्रोजेक्टला सहमती मिळत नाही तर ती सरकारची असते, परंतु सरकारच्याही सर्वात महत्वाची परवानगी आहे पर्यावरणीय मूल्यांकन अहवाल, ज्याला आपण इथे येते एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतो. आपण जेव्हा एन्व्हायरमेंट जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा तुम्हाला ती एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, या असेसमेंट मध्ये तुम्हाला ही परवानगी मिळवल्याशिवाय तुम्हाला ते प्रोजेक्ट सुरू करता येत नाही. तर हा जो काही अहवाल आहे तो जलद करावा, जलद आणि सर्वात महत्वाचा आहे सर्वसमावेशक करावा, म्हणजे सगळ्यांपर्यंत याचा रिपोर्ट दिला जावा, सगळ्यांची सहमती घेतली जावी, पण ही कशी असावी? जलद असावी. कारण की आपण विकास करू शकतो, पण जर पर्यावरणाला जर डावलून जर विकास केला तर तो कधीही लॉंग टर्म आणि सस्टेनेबल विकास होऊ शकणार नाही. मग आपल्या इथे हा सर्वसमावेशक करणं अपेक्षित आहे. नंतर नियामक संस्थेचे सक्षमीकरण गरजेचं आहे. ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय करणं, फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो संस्थात्मक नियमन तयार करणे, रेग्युलेटरी बॉडी तयार करणे, नियम बनविणे. त्याच्यानंतर जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत ते एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून कमी खर्चाचं असेल, यासाठी आपल्याला इथे अत्याधुनिक सुविधा वापरणे, अत्याधुनिक सुविधा वाढवणे गरजेचं आहे. ते जर करू शकलो तर आपला जो काही खर्च आहे कमी होईल. इव्हन प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हे करणे, कारण की जर प्रोजेक्ट जर डिले झाला असेल तर त्याच्यामध्ये नुकसान आहे. त्याच्यानंतर आहे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे. नाहीतर काय होतं, प्रोजेक्ट आहे 1 कोटीचा, नंतर कधी काय त्याची कोटीची किंमत झाली 5 कोटी, कारण की तेवढे डिले झालेला आहे. आणि जेवढा प्रोजेक्ट हा डिले होतो तेवढं जे काही कॉस्ट आहे प्रोजेक्ट ती वाढत असते. मग प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे. ज्या काही सरकारी ज्या काही परवानग्या आहेत त्याला पटकन देऊन टाकणे,
प्रोजेक्ट नील करणे, हे करणे इथे आपल्याला अपेक्षित आहे. प्रोजेक्ट पूर्ण करणे आणि त्याच्यानंतर विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे. म्हणजे आज आपल्या देशामध्ये आपण बरेच इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकार आहेत, परंतु रोड असेल, हायवेज असेल, याला विशिष्ट फोकस करणं गरजेचं आहे. कारण की असं जंगलमध्ये किंवा रॅन्डमली करण्यात अर्थ नाहीये. तर विशिष्ट क्षेत्रावर फोकस करणे गरजेचं आहे. विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे हे होऊ शकते. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन सांगता येईल कुशल मनुष्यबळ विकसित करणे. कुशल मनुष्यबळ विकसित करणे हे सुद्धा महत्वाचं आहे. मग आपले पॉइंट्स वाढत चालले. नंबर 13, विकसित करणे, जेणेकरून जे काही काम आहे ते आपलं जलद होईल. तर हे झाले तुमचे महत्वाचे 13 पॉइंट. आणखीन एक 14 पॉइंट होऊ शकतो. तर तो आहे जे काही पायाभूत सुविधा आहे त्याच्यामध्ये त्यांचा देखभाल खर्च सुद्धा ठेवणे. नाही तर काय होतात की टॉयलेट बांधले जातात, रोड बांधले जातात, पण त्याचं मेंटेनन्स होत नाही, नंतर ते खड्डा तयार होतो. तर हे सुद्धा इथे आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये इथे आपल्याला सांगता येईल पायाभूत सुविधांचा देखभाल, पायाभूत सुविधा देखभाल खर्च आणि नियंत्रण संदर्भात यंत्रणा आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. तर हे अशा प्रकारचे महत्वाचे इथे आपल्याला पायाभूत सुविधांवरती असणारे उपाय आहेत, जेणेकरून पायाभूत सुविधा वाढल्यानंतर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करता येईल, पायाभूत सुविधा वाढवता येईल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण इथे पायाभूत सुविधेसंदर्भात खूप सविस्तर चर्चा केलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही पॉइंट डिस्कस करायचे आहेत तर ते आपण इथे पूर्णतः पॉइंट डिस्कस केलेले आहेत. जसे की आपण इथे बघू शकतो, पायाभूत सुविधांची आवश्यकता, महत्व एकच पॉइंट आहे. पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास कसा संबंध आहे हे आपण बघितलं. पायाभूत सुविधा संदर्भात सध्या भारतामध्ये स्थिती काय आहे हे लक्षात घेतलं. सुधारणा करण्यासाठी आवश्यकता कोणकोणती आहे. आता लक्षात घ्या, आवश्यकता आणि उपाययोजना हा पॉइंट इथे एकच आहे, इथे वेगळा होऊ शकत नाही. नंतर परिणाम म्हणजे काय असेल, तर परिणाम म्हणजे आपण जे बघितलं ते आहे. महत्व म्हणजे तुमचा परिणाम आहे. देशामध्ये जीडीपी वाढेल, रोजगार वाढेल, गरिबी कमी होईल, लोकांचा राहण्याचा दर्जा वाढेल, शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, शाश्वत विकास वाढेल. तर हे सगळं तुमचा इथे परिणाम आहे. तर मित्रांनो, इथे आपण इथे पायाभूत सुविधा हा पॉइंट इथे आपण कव्हर केलेला आहे. याच्यावरती मी तुम्हाला आतापर्यंत 2 प्रश्न दिलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न कोणता आहे या ठिकाणी इथे, तर पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि आव्हाने चर्चा करा, हा एक प्रश्न आहे. आणि आणखीन एक प्रश्न तुम्हाला मी दिला असेल, किंवा ठीक आहे, मी तुम्हाला आणखी एक प्रश्न देतो, याच्यामध्येच ऍड करतो. भारताला विकसित देश बनण्यासाठी पायाभूत सुविधा यांची भूमिका आणि त्याच्यानंतर आव्हाने आणि उपाययोजना, उपायांवर चिकित्सक विश्लेषण करा.
आता हाही प्रश्न जो आहे तो आपला इथे 15 गुणांसाठी आहे. विश्लेषण करा. 15 गुण 250 शब्द. तर अशा प्रकारचे हे दोन प्रश्न आहेत. आता मित्रांनो आपण इथे सुरुवात करणार आहोत. जे तुम्हाला मी सांगितले की एफडी आहे. तर तुम्हाला या फॉरेन इन्व्हेस्टमेंट वरती आता आपल्याला डिस्कशन करायचं आहे की फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे तरी काय. तर याच्या आधी एकदा हे दोन प्रश्न लिहून घ्या आणि हे जे काही तुम्हाला मी सांगितलं असेल या संदर्भात असणारी उपाययोजना, तर हे जस्ट 2 मिनिटात तुमच्या वहीमध्ये उतरून घ्या. नंतर आपण इथे पुढचा पॉईंट लक्षात घेणार आहोत. तो आहे आपला फॉरेन इन्व्हेस्टमेंट. फॉरेन इन्व्हेस्टमेंट. चला, झालं इथे लिहून. हा तुम्ही क्वेश्चन सुद्धा लिहिला असेल. ओके. चला, आता आपण पुढे लक्षात घेणार आहोत. हा पार्ट आहे आपला इथे इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्व्हेस्टमेंट. तर चला तर आपण इथे सध्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट या टॉपिकला सुरुवात करतो. तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट आता हे समजून घेण्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला याच्या आधी जे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये मी तुम्हाला हा पॉइंट कव्हर केलेलाच आहे. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं असेल की बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि करंट अकाउंट इन्व्हेस्टमेंट, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असे दोन प्रकार आहेत. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मध्ये मी परत शिकवणार नाहीये, पण आज मी तुम्हाला तो टॉपिक परत एकदा रिवाइज करणार आहे. तर लक्षात घ्या, याला आपण या ठिकाणी इथे म्हटलेलं आहे व्यवहार तोल. व्यवहार तोल म्हणजेच तुमचा काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट. तर हा पॉइंट लक्षात घ्या, बॅलन्स ऑफ पेमेंट. याचे प्रामुख्याने दोन खाती आहेत. पहिल्या खात्याचं नाव आहे चालू खाते. आता हे तुम्ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये कव्हर केलेलं आहे. दुसरा पॉइंट आहे इथे आपला भांडवली खाते. म्हणजेच कॅपिटल अकाउंट. आता लक्षात घ्या, हे जे काही भांडवली खाते आहे याच्यामध्ये जे काही एंट्रीज आहेत त्या प्रामुख्याने तीन प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतात. जसं की इथे आपण इथे सांगू शकतो, नंबर 1 इथे आपल्याला सांगता येईल भांडवली खात्यामध्ये एक आहे गुंतवणूक किंवा आपण त्याला इथे कर्ज असं म्हणतो, म्हणजे इतर देशापासून कर्ज घेणे. लक्षात घ्या, कर्ज आणि गुंतवणुकीमध्ये फरक आहे. कर्ज म्हणजे गुंतवणूक नाहीये. तर कर्ज या शब्दाचा अर्थ हा होतो मित्रांनो की मी पैसे घेतलेले आहेत आणि मला त्याच्यावरती व्याज द्यावं लागतं. आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला काय मिळते, त्याच्यावरती नफा मिळतो. या दोन गोष्टी समजून घ्या. म्हणजे माझा एक बिझनेस आहे, त्या बिझनेस मध्ये समजा तुम्ही मला इन्व्हेस्टमेंट दिली असेल, तर जर समजा लॉस असेल तर तुम्हाला लॉस होईल, मला प्रॉफिट असेल तुम्हाला प्रॉफिट होईल. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेव्हा कर्ज देता, तर या कर्जामध्ये काय होतं की जेव्हा तुम्हाला ते पैसे दिले ते दिलेत आणि तुम्हाला तो फायदा असेल तोटा असेल त्याच्यावर तुम्हाला हे व्याज द्यावंच लागतं. हा तो डिफरन्स लक्षात येतो. त्याच्यानंतर दुसरा एक टप्पा आहे, तो आहे गुंतवणूक. जे आपण आता डिस्कशन करणार आहोत तोच पार्ट आहे ते गुंतवणूक. आणि त्याच्यानंतर आहे या ठिकाणी इथे इतर म्हणजेच अदर. जसं की एखाद्या देशाने भारताला मदत केलेली आहे, तर हा इतर या कॉलम मध्ये या गोष्टी इथे येतील. तर हे समजून घ्या. आता बघा मित्रांनो, गुंतवणूक जेव्हा आपण लक्षात घेतो, तर ह्यामध्ये जे काही गुंतवणूक आहे ही कोणत्या प्रकारची गुंतवणूक आहे, तर ही इथे आपली प्रामुख्याने परकीय गुंतवणूक आहे. हा थोडासा फॅक्ट लक्षात ठेवा.
परकीय गुंतवणूक. याचे दोन प्रकार पडतात. एक आहे प्रत्यक्ष गुंतवणूक आणि दुसरा प्रकार आहे ते अप्रत्यक्ष गुंतवणूक. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक अशा या ठिकाणी त्याचे दोन प्रकार आहेत. बघा मित्रांनो, प्रत्यक्ष गुंतवणूक यालाच आपण या ठिकाणी इंग्लिश मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि हे जे आहे याला आपण इथे म्हणतो इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता लक्षात घ्या, हे जे काही नावं आहेत याला आणखीन काही नावं आपण इथे उच्चार करू शकतो. जसं की लक्षात घ्या, यालाच इथे आपण डायरेक्टली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं नाव आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा शब्द आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यालाच आपण या ठिकाणी इथे शॉर्टकट मध्ये एफडीआय असं या ठिकाणी इथे आपण म्हणत असतो. आणि अप्रत्यक्ष जे काही नाव आहे याचे दोन नाव आहेत. एक आहे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा एक नाव आहे. आणि दुसरा जो काही प्रकार आहे याचं नाव आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आता शक्यतो या ठिकाणी इथे याला फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणत नाही, तर याच्या आधी याला काय म्हणायचे बघा, फॉरेन पोर्टफोलिओ फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. बघा एफडीआय, आता याचा जो काही शब्दप्रयोग आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आता शक्यतो याचा इथे वापर होत नाही. तर याचा जो काही वापर होतो, जो काही शब्द सध्या रूढ झालेला आहे, हा शब्द आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आणि मित्रांनो यालाच आपण इथे शॉर्टकट मध्ये एफपीओ असं म्हणतो. एफपीओ चा अर्थ हा होतो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आता ह्या दोन इन्व्हेस्टमेंट काय आहेत ते आपण थोडस शॉर्टकट मध्ये समजून घेऊयात आणि मग नंतर याचा आपण इथे कंपॅरिझन लक्षात घेऊया. चला मित्रांनो, आपण इथे लक्षात घेऊयात की भारताचा मॅप बघूयात आपण. समजा हा आपला भारत देश आहे. आता बघा, समजा एखाद्या व्यक्तीने जो आफ्रिकेमध्ये राहतो त्यांनी जर भारतामध्ये जॉन नावाचा व्यक्ती आहे आणि त्यांनी जर भारतामध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर केली असेल आणि तो प्रत्यक्ष आहे, स्वतःहून त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे स्वतःहून, तर यालाच आपण या ठिकाणी ते एफडीआय असं म्हणतो. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा जॉन नावाचा व्यक्ती भारतामध्ये प्रत्यक्षात इन्व्हेस्टमेंट न करता हा जॉन नावाचा व्यक्ती या एबीसी कंपनीला कॉन्टॅक्ट करतो आणि त्याच्यानंतर एबीसी नावाची कंपनी भारतामध्ये काय करते, इन्व्हेस्टमेंट करते. तर लक्षात घ्या, जेव्हा जॉन प्रत्यक्ष याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर याला म्हटलं आपण इथे एफडीआय. परंतु जेव्हा या ठिकाणी इथे एबीसी नावाची कंपनी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करते तर याचं नाव आहे एफपीआय, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. ही इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, एखाद्या इन्स्टिट्यूशननी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जॉन जेव्हा प्रत्यक्ष याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर तो आहे एफडीआय. तर असा हा बेसिक अर्थ आहे. आता याच्यामध्ये जे काही डिवायडेशन आहे मित्रांनो, ते आरबीआयने याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये डिवायडेशन केलं असेल. आरबीआयने असं सांगितलं की एखाद्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट जी आहे त्या कंपनीची, त्या कंपनीच्या 10% पेक्षा जर जास्त जर इन्व्हेस्टमेंट असेल तर याला या ठिकाणी इथे नाव दिलेलं आहे एफडीआय. आणि जर समजा ही इन्व्हेस्टमेंट आरबीआय नुसार जर समजा 10% पेक्षा जर कमी असेल, लक्षात घ्या, तर यालाच इथे नाव दिलेलं आहे या ठिकाणी ते एफपीओ. समजा तुम्हाला मी उदाहरण सांगतो.
समजा एक कंपनी आहे, समजा 100 कोटी रुपयाची किंवा 1000 कोटी रुपयाची, आणि एखाद्या जॉन नावाच्या व्यक्तीने या कंपनीमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर समजा ही इन्व्हेस्टमेंट केली समजा 150 कोटी रुपये, आणि हे जॉन नावाच्या व्यक्तीने एवढी मोठी जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ऑब्व्हियसली ती 10% पेक्षा जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या इन्व्हेस्टमेंटचं नाव काय आहे, एफडी आहे. तर याला आपण इथे एफडी असं म्हणू शकतो. परंतु जर कंपनी समजा तुमची 1000 कोटी रुपयाची आहे आणि याच्यामध्ये अमुक अमुक संस्थेने, जर समजा एखाद्या अमुक अमुक संस्थेने जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ही किती आहे, समजा 5 कोटी जर इन्व्हेस्टमेंट असेल तर ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच 10% पेक्षा कमी आहे. तर म्हणून आपण या इन्व्हेस्टमेंटला इथे काय म्हणायचं, इथे एफपीआय किंवा एफपीआय किंवा एफपीओ. तर हा एफपीआय लक्षात घ्या, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, एफपीआय. तर याला आपण इथे एफपीआय असं म्हणतो. तुम्ही चुकून मग एफपीओ केलं तर याचं नाव आहे एफपीआय. समजलं का? बघा, बेसिक कन्सेप्ट आहे. जर समजा इन्व्हेस्टमेंट याची अमाऊंट ही कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट पेक्षा 10% पेक्षा जर कमी असेल तर या इन्व्हेस्टमेंटला आपण इथे एफपीआय असं म्हणतो. आणि जर समजा ही इन्व्हेस्टमेंट 10% पेक्षा जर जास्त असेल तर याला आपण या ठिकाणी इथे एफडीआय असं म्हणतो. तर अशा प्रकारची ही बेसिक कन्सेप्ट आहे. मग आता मित्रांनो, आपल्याला समजून घ्यायचं की याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. हे तर खूप बेसिक डिफरन्स झाला, नाव काय आहे आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो, आणि यातली कोणती इन्व्हेस्टमेंट चांगली आहे हे सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायचंय. आता मित्रांनो लक्षात घ्या, एफडीआय मध्ये आणि एफपीआय मध्ये काय फरक आहे. मित्रांनो, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही किती आहे, 10% पेक्षा जास्त आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 10% पेक्षा कमी आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की जी काही आपली ओनरशिप आहे, जी काही मालकी आहे, ही मालकी तुम्हाला मिळते. मालकी जो काही हक्क आहे तो हस्तांतरित होतो. आता जर समजा तुम्ही या कंपनीमध्ये समजा 150 कोटी जर इन्व्हेस्टमेंट जर केली असेल तर याचा अर्थ हा होतो की कंपनीची एकूण प्राइस किती आहे, 1000 कोटी. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल 150 कोटी, म्हणजे जवळपास तुम्ही 15 कोटी एवढा पैसा याच्यामध्ये गुंतवलेला आहे. 150 कोटी गुंतवलेला आहे, म्हणजे तुम्हाला जे काही ओनरशिप मिळालेली ती किती असेल, 15%. मित्रांनो लक्षात घ्या, एफडीआय मध्ये जेवढी तुमची गुंतवणूक असेल या गुंतवणुकीनुसार काय आहे, मालकी आहे. म्हणजे तुमची गुंतवणूक किती आहे, समजा 40% असेल तर 40% तुमची मालकी आहे, 50% असेल तर 50% तुमची मालकी आहे. म्हणजे कंपनीच्या आकारानुसार जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल त्याच्यामध्ये तुम्हाला इथे मालकी मिळत असते. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्हाला त्याची मालकी प्राप्त होते तर तेव्हा तुम्हाला काय असतं की पूर्ण अधिकार त्याच्यामध्ये प्राप्त होतात. आणि जेव्हा तुम्ही एफडीआय जेव्हा लक्षात घेता, ही पूर्णतः लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. लॉंग टर्म म्हणल्यापेक्षा आपण याला इथे म्हणतो दीर्घकालीन गुंतवणूक आहे. दीर्घकालीन गुंतवणूक आहे. कारण की बघा ना, तुम्ही जर एवढी मोठी जर ओनरशिप घेतली असाल तर तुम्ही सहज सोडण्यासाठी ती ओनरशिप घेतली नसेल. परंतु आपण इथे जर लक्षात घेतलं, याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथे मालकी प्राप्त होत नाही, मालकी मिळत नाही. एफपीआय मध्ये मालकी मिळत नाही. आणि विशेषतः लक्षात घ्या, ही जी काही एफपीआय नावाची इन्व्हेस्टमेंट आहे ती एकदम कशी आहे, लॉंग टर्म नाही, ती शॉर्ट टर्म आहे, म्हणजे अल्पकालीन आहे. लक्षात घ्या, याला जो काही शब्द आहे तो आहे अल्पकालीन आहे, किंवा याला आपण या ठिकाणी इथे असा शब्द वापरलेला आहे ओलाटाईल. म्हणजे सर्वात जास्त अस्थिर असलेली ही गुंतवणूक आहे. याला आपण इथे ओलाटाईल इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. ओलाटाईल किंवा सर्वात जास्त इथे अस्थिर असलेली गुंतवणूक, जी इन्व्हेस्टमेंट आपली लगेच जाऊ शकते. हॅलो 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 हा, नाही मामा, आणखी 15 मिनिटं चालेल, 15-20 मिनिटं. कुठे आहेत मामा तुम्ही? हो का, बर बर, थांबा मग 15-20 मिनिटं, मी लगेच झालं की. बरं बरं चालेल, तुम्हाला कॉल करतो मी. सॉरी मित्रांनो फॉर इंटरप्शन. तर लक्षात घ्या, ही ओलाटाईल आहे, ही अस्थिर आहे. आणि ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे या ठिकाणी इथे, ही पूर्णतः कशी असेल, इन ओलाटाईल आहे. आता इन ओलाटाईल या शब्दाचा अर्थ काय होतो, तर ही इन्व्हेस्टमेंट ही कम्प्लिटली तुमची स्थिर आहे. म्हणजे जर समजा काही इश्यू झाला असेल ती लगेच कंपनी सोडून जात नाही. परंतु हे जे काही आहे, जसं की त्यांना कळालं की अमुक अमुक बातमी आहेत, जसं की
पाकिस्तानी भारतावरती आक्रमण केलं, तर अशा वेळेस ही इन्व्हेस्टमेंट लगेच ओलाटाईल होते आणि लगेच देश सोडून निघून जाते. तर लक्षात घ्या, ही कशी आहे, सर्वात जास्त ओलाटाईल अस्थिर आहे. ती कशी आहे, स्थिर आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, जे काही एफडीआय नावाची काही इन्व्हेस्टमेंट आहे, ही आपल्याला देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थिरता प्राप्त करून देते. स्थिरता, स्टेबिलिटी, ही स्थिरता गुंतवणूक आहे. आणि जर कदाचित आपल्याकडे आता विचार करूयात की आता अचानक आपल्यावरती आक्रमण झालं असेल पाकिस्तानचं, तर हे लोक घाबरतील, हे शॉर्ट टर्म मध्ये लगेच देश सोडून निघून जातील आणि यामुळे आपलं जे काही शेअर मार्केट आहे ते लगेच कोलॅप्स होईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आपल्या देशाला अस्थिर करणारी इन्व्हेस्टमेंट आहे, देशाची वाट लावणारी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि लक्षात घ्या, या इन्व्हेस्टमेंटमुळे देशाचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक विकास होणार नाही, हे लक्षात घ्या. या इन्व्हेस्टमेंटमुळे आर्थिक विकास होणार नाही. आर्थिक विकासाचा आणि या एफपीआयचा काहीही संबंध नाही. परंतु लक्षात घ्या, ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे आपली एफडीआय एकदम स्टेबल आणि देशाचा विकास करणारी आहे. म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास करणारी इन्व्हेस्टमेंट आहे, हे लक्षात घ्या. आर्थिक विकास. आता विशेषतः एफडीआय ही स्थिर असल्यामुळे, मालकी हस्तांतरित करणं असल्यामुळे याच्यामध्ये काही महत्वपूर्ण काही गोष्टी आपल्या देशामध्ये येतात. जसं की यामुळे रोजगार वाढते, देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान वाढते, देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कौशल्य आहे ते कौशल्य वाढते. हे सगळं चांगलं आहे. देशामध्ये राहणीमानाचा दर्जा वाढतो, कारण की ही देशाला काय करते, मोठ्या प्रमाणामध्ये एक सपोर्ट करते अर्थव्यवस्थेला. पायाभूत सुविधा यामुळे वाढतात देशामध्ये. आणखी जर व्हॅल्यू क्रिएशन करायचं असेल तर इथे करतो आपण. यामुळे पायाभूत सुविधा वाढतात, पायाभूत सुविधा वाढतात. इंडस्ट्री आली की नक्कीच बाकीच्याही सुविधा या ठिकाणी ते वाढत असतात. परंतु आपण जर एफपीआय जर विचार केला तर याच्यामध्ये यांचा म्हणजे हे रोजगार, कौशल्य, तंत्रज्ञान यांचा इथे काही संबंध आपल्याला इथे दिसत नाही. कौशल्य, रोजगार यांचा काही संबंध आपल्याला इथे दिसत नाही. आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा जो काही राहणीमानाचा दर्जा आहे तो सुद्धा आपल्या इथे वाढत नाही, दर्जा सुद्धा आपल्या इथे वाढत नाही. तर अशा प्रकारचं हे एफपीआय एकदम शॉर्ट टर्म मध्ये आणि कोणत्याही देशाला फायदा नसणार आहे. आणि विशेषतः यामुळे कोणत्याही प्रकारची पायाभूत सुविधा सुद्धा वाढत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे तुमची एफपीआय आहे. तर हा डिफरन्स आपण लक्षात घेतला. एफपीआय मुळे देशामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात, गुंतवणूक वाढते, देशामध्ये रोजगार वाढतात. तर असा हा डिफरन्स लक्षात ठेवा, नेहमी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात. आता याच्यावरती आपण एक प्रश्न तयार करूयात, म्हणजे तुम्हाला तो नक्कीच लिहिता येईल. तो प्रश्न अशा प्रकारचा आहे, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक आणि अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक यामध्ये फरक स्पष्ट करा. असा एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हा आहे 10 मार्कांसाठी, 10 गुण आणि 150 शब्द. हा तुम्हाला हा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये आणखीन एक दुसरा प्रश्न आपण याच्यामध्ये डिझाईन करू शकतो. तो असा असेल, परकीय गुंतवणूक म्हणजे काय, म्हणजे प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणजे काय, याचे महत्व आणि आव्हानांची चर्चा करा. हा प्रश्न इथे आपल्याला विचारला जाऊ शकतो.
हा प्रश्न सुद्धा आपण घेऊयात 10 गुणांसाठी. 10 गुण आणि 150 शब्द. तर मित्रांनो, असे हे आपले 2 प्रश्न असतील. तर हे नक्की लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. नक्की सोडवा. तर अशा प्रकारचा आपण इथे एफडीआय हा टॉपिक इथे कव्हर केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा एफडीआय टॉपिक लक्षात आला असेल. उद्या आपण याच्यावरती आणखीन डिस्कशन करूयात, आव्हाने बघूयात, पण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तर उद्या आपण पीपीपी आणि एफडीआय आणि काही महत्त्वाचे जे काही सरकारचे प्रोग्राम्स आहेत गुंतवणुकीबद्दल, ते आपण उद्या डिस्कस करूयात. तर हे नक्कीच आपण आज डिस्कस केलेलं आहे. तुम्ही प्रश्न लिहून काढा. तर पुढच्या वेळेस आपण याच्यावरती आणखी सविस्तर डिस्कशन करूयात. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.